एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे। सुजय विखेंच्या प्रवेशानंतर काँग्रेसची एकनिष्ठ असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सुजय विखेंच्या या कृत्याचा प्रथम जाहीर निषेध नोंदवायला हवा होता असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले। तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षनिष्ठेबद्दल सवाल उपस्थित करून यांवर जोरदार टीका केली आहे। पक्ष सांगेल ते मी काम करेल, मात्र ते सुजयला का रोखू शकले नाही याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावेच लागेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले। राधाकृष्ण विखेंनी राजीनामा देऊन ते भाजपात गेलेच तर पक्ष म्हणेल तर मी विरोधी पक्षनेते पद सांभाळण्यास तयार आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले। सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशाआधी विखे घराणे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झालेली शाब्दिक टीका जिल्ह्यांनी ऐकली होती। मात्र सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता थोरात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते। काँग्रेस पक्षाने आतापर्यंत विखे कुटुंबियांना भरभरून दिलंय, मात्र केवळ पुत्र हट्ट करतोय म्हणून त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणं हे विखे यांना शोभणार। तर राधाकृष्ण विखे यांनी सुजयला समजावून सांगायला हवं होतं, मात्र विखेंनी उलट काँग्रेसने आतापर्यंत दिलेल्या पदाबद्दल उत्तराई होण्याचीही वेळ होती, मात्र तसं न होता विखेंनी केलेले दिसून येत नाही। विखे घराण्याचं हे वागणं अहमदनगरच्या जनतेलाही पटणार नाही असे मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले। आता ते विरोधी पक्ष नेते आहेत, खरं जे आमच्या राज्याच्या पातळीवरील पक्षाचे प्रमुख नेते ते आहेत। त्यांनी ही घटना ते जर घडू शकत नसतील, दुरुस्त करू शकत नाहीत, उलट मुलगा भाजपमध्ये जातो आहे, हे त्यांच्याकरता चांगली गोष्ट नाही। आणि मला वाटतं ते कसं सिद्ध करणार हे पाहण्याची उत्सुकता आहे सर्वांना। आणि या बाबतीत जे काही चर्चा करायची असेल ते राज्य पातळी आणि देश पातळी, कारण हा विषय नगर जिल्ह्यापुरता मर्यादित होत नाही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते पदाचा विषय येतो, त्यामुळे राज्य पातळीवर या बाबतीतली चर्चा होणं आवश्यक मला वाटतं। आणि आमच्याजवळ तर मुद्दे भरपूर आहेत, मुद्द्यांना काही तोटा नाही। एकंदर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपयशी आहे, राष्ट्रीय पातळीवर अपयशी आहे, राज्य पातळीवर अपयशी आहे। आणि अशा वेळेस मुद्द्यांची कमतरता आमच्याकडं अजिबात नाही। आणि मला असं वाटतं की मुद्दे काय असण्याची गरज आहे ही जनता सर्व काही ओळखते, नगर जिल्ह्यातली जनता ओळखते। आणि नगर जिल्ह्यातील जनतेला सुद्धा, मतदारांना सुद्धा हे जे वागणं आहे विखेंचं ते अजिबात पटलेलं नसणार याची मला पूर्णपणे नाही। याच्यामध्ये माझी तो कायमची पद्धत राहिली की मी कधी काही मागितलेलं नाही, आणि जे पक्षाने दिली ती जबाबदारी मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडली। काल सुजय विखे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश झाला, खरं म्हणजे असं त्यांनी करावायला नको होतं या मताचा मी आहे। कारण विखे कुटुंबाला काँग्रेस पक्षानं अत्यंत भरभरून दिलेला आहे। त्यांना अनेक वेळेस खासदारकीची संधी यांच्या आजोबांना दिली आहे, वडिलांना आमदारकीची संधी दिली, वडिलांना मंत्रीपद दिले, वडिलांना विरोधी पक्षनेतेपद दिलं। त्याचबरोबर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या धर्मपत्नी शालिनीताई विखे यांना आम्ही जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सुद्धा वारंवार दिलं, त्यांनी मागितलं आणि दिलं नाही असं काही कधी झालं नाही। असं असताना मुलगा हट्ट करतो आणि वेगळ्या पक्षात जातो ही काही त्यांना सुद्धा शोभणारी गोष्ट नाही। माझ्या मते त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं। आणि काँग्रेस पक्षानं, ज्या पक्षानं आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं योगदान पक्षानं दिलेलं आहे त्यांच्याकरता, त्या पक्षाशीच त्यांनी आपली जी नाळ आहे ती जोडून ठेवायला पाहिजे होती। उलट असं असतं की ज्यांनी आपल्याकरता काही केलं त्याचं उतराई होण्याचा प्रयत्न करायचा असतो, ही तर आपली संस्कृती आहे। दुर्दैवानं तसं घडलेलं दिसत।
असं आहे की ज्यावेळेस म्हणतात पक्ष सांगेल ती जबाबदारी, तर ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल आणि आतापासून पार पाडायला सुरुवात करायला पाहिजे. प्रतिक्रिया लगेच द्यायला पाहिजे की सुजय विखेंचं जे जाणं आहे भाजपमध्ये त्याचा निषेध तर पहिला त्यांनीच केला पाहिजे. मग वारसा शिक्षणाचा, वारसा राजकारणाचा, वारसा संस्कृतीचा, वारसा विचारांचा, लोक निसर्गाचा, लढा न्यायाचा, प्रहार अन्यायाचा, म्हणजेच आवाज अकोल्याचा, निर्भीड जनमतांचा. आवाज अकोल्याचा, निर्भीड जनमताचा. संपर्क शुभम फापाळे, बस स्टँड मागे, अकोले, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी 96 899 33 800.